संध्याकाळी भाऊ काढली गाडी काढली आणि डायरेक्ट बसलो जाऊन गाडीवर जाऊन गेलो आणि डायरेक्ट लागलो फाट्याच्या रस्त्यानं. तर आमचा जवळा फाट्याचा रस्ता आहे, तर इथून जवळा फाट्यावर जात आहे. जवळा फाट्यानं जाता जाता आम्ही गेलो डायरेक्ट मसंटीजवळ. तर मसंटीजवळचा नजारा बा लाईट हमेशा बंद चालू करणार आहे तिथं. तर आम्हाला भेव पण लागत होता, म्हणून म्हटलं जाऊ द्या काही विषय. फाट्यावरून आलो तर भेटला उम्याला माहीत होतं की ब्लॉक काढत आहे. उम्याला हात दाखवला. मग आला पुरा राम म्हणे चाला काका पीठ वाढायला येतं. म्हटलं चालणं. म्हटलं कुठे आहे. म्हटलं डायरेक्ट गेलो या पोरं संग पीठ वाटायला. ते पाय पोरं पोतळी घेऊन चालली होती पिठाची. मग गेलो बा पीठ वाटायला. हा आता पुरा पिठाचा धुतला होता पोट्टेने, याच्या अंगावरच पीठ फेकत जातो पोरं. मग आपल्या दत्तानं झाले बा पोट्टे टोपले भरून धडाधड म्हणे जाय म्हणे लवकर वाटून ये म्हणे अधिक देतो. बाबा आमच्या गावातले पोरं किती खतरनाक आहे. मॅचा बी लावायला आम्ही जिंकले तर जिंकले 1 करोड रुपये. आगळे आपली टीम दाखवत जाय ना काय होतं. मॅच होती ना, मॅचमध्ये पायाची टीम वा काय टीम केलेली आहे बघून. मग सकाळी उठून गेलो बा लवकर मंदिरात आपल्याला घेऊन जाणार तर पोळ्या. हे बघा पोळ्या केलेल्या आहेत. तर मंदिरात आज होता हनुमान जयंतीचा भंडारा. मंदिरात लवकर पोळ्या घेऊन गेलो. पाय बा मग पहिले म्हणे ब्लॉगमध्ये घेत मग सर मध्ये जाय. मग पोळ्या ठेवल्या अंदर आणि निघलो राजा रस्त्यानं. मग गेलो घरी ना आलो डायरेक्ट संध्याकाळी. गावात ठेवलो तेव्हा सरबत तहानला गिल्लास मग चालू द्या.